आजच तुम्ही जाहीर करायला हरकत नाही की बा वेळेवर तर पगार द्या, काम करतायत. ठीक. अध्यक्ष महोदय, मी यापूर्वीच सविस्तर माहिती दिलेली आहे. जसं अनेक मुद्दे आपण या ठिकाणी उपस्थित केले, या सर्व मुद्द्यांचं निराकरण करण्यासाठी समिती गठीत केलेली आहे आणि लवकरात लवकर कदाचित महिन्याभराच्या आत त्या समितीचा अहवाल त्या ठिकाणी शासनाला सादर झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती समितीला करण्यात येईल आणि त्या अहवालामध्ये प्रत्येक मुद्द्यावाईज जे काही अहवालामध्ये नमूद केलेले असेल त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण केलं जाईल. तत्राप अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं या एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्रोत पण वाढले पाहिजे, एसटी महामंडळाची परिस्थिती सुधारली पाहिजे. याही दृष्टिकोनातला शासन पातळीवरनं अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी दीर्घकालीन पण करण्यात आलेले आहेत. जसं मी आता सांगितलं की 5150 इलेक्ट्रिक बसेस त्या ठिकाणी आपल्या या एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि जुन्या बसेसवरचा जो मोठा खर्च होतो त्याच्यामध्ये सेव्हिंग होऊन मोठी बचत त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं अनेक चांगल्या योजना, जसं महिलांना 50% भाड्यामध्ये आपण सूट दिली. आपण बघितलं पाठीमागच्या काळामध्ये 75 वर्षापेक्षा जास्ती जे आमचे वृद्ध आहेत त्यांना जे काही बसेस मध्ये प्रवासामध्ये 100% आपण सूट दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, यामुळे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आता आपण जर बघितलं शाळेत जाऊन एसटी महामंडळ पास त्या ठिकाणी करून देत आहेत आणि या सर्व उपाययोजनांमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाच्या स्रोतमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतोय आणि मला या निमित्ताने सभागृहाला विश्वास द्यायचा आहे की लवकरात लवकर या सर्व अंमलबजावणीमुळे, कारण या ज्या काही सूट दिल्या जातात याची प्रतिपूर्ती सरकारच्या वतीने एसटी महामंडळाला केली जाते. त्याचं जे काही 50% भाड्यामध्ये सूट दिली तर 50% जे काही भाडं आहे त्याची प्रतिपूर्ती सरकार एसटी महामंडळाला करते आणि म्हणून या सर्व उपाययोजनांमुळे एसटी महामंडळ लवकरात लवकर या अडचणीतून बाहेर येईल आणि नफ्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये हे एसटी महामंडळ येईल. पगाराचं तर वेळेवर झालेच पाहिजे, कोणाचंही दुमत असता कामा नये, परंतु येणाऱ्या काळामध्ये बोनस सुद्धा या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मिळू शकेल अशा पद्धतीने एसटी महामंडळाचं मार्गक्रमण सुरू आहे. महाराष्ट्राच्या विशेषतः ग्रामीण भागाकरता एसटी ही अत्यंत जीवाभावाचा विषय आहे, सर्वसामान्य जनतेकरता. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सुद्धा असं निदर्शनाला येते की सर्व सदस्य आम्ही हे एसटी महामंडळाचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांना चांगलं जीवन मिळालं पाहिजे या मताचे आहोत आणि त्या दृष्टीने सर्व प्रश्न विचारले जात आहेत. अध्यक्ष महोदय, इतक्या मोठ्या प्रमाणावर अवहेलना, पगार सुद्धा वेळेवर नाही, त्यांची मागणी तुम्ही त्यांना शासनाचे कर्मचारी म्हणून घ्या, तिथं आपण मान्य करत नाही, परंतु कमीत कमी पगार वेळेवर देणं, योग्य त्यांचा मोबदला त्यांना देणं, त्यांच्या मागण्या पूर्ण करणं या बाबतीत सुद्धा कुठेतरी दुय्यम स्थान, त्या प्राधान्यक्रम पाहिजे त्या एसटीच्या विषयाला, ते नाही, ही परिस्थिती मान्य करावं लागणार आहे. अध्यक्ष महोदय, या व्यतिरिक्त असं निदर्शनाला येतंय की एसटी एखादा 50 डेपो जर असेल आणि 50 गाड्या तिथे एसटीच्या असल्या पाहिजे, तिथे 25 गाड्या नाही. त्याच्यापेक्षा आणखी एक गोष्ट निदर्शन येते की ज्या आहेत 25 त्यांची पूर्णपणे दुरावस्था आहे, ती त्या गावापर्यंत पोहोचेल की नाही, मध्येच पडेल. या सगळ्या अनेक ठिकाणी दिसतंय की गाड्या मध्येच बंद पडलेल्या आहेत, खाली उतरलेले पॅसेंजर आपल्याला ही अत्यंत दुरावस्था. आपण ज्यावेळेस शासन चालवतो, आपण एक समर्थ राज्य आहे, सर्वसामान्य जनतेकरता एसटी काम करते. महावितरण आणि एसटी ह्या दोन गोष्टी अशा आहे की सर्वसामान्य माणसाशी निगडीत येत्या. असं असताना एसटीकडे इतकं दुर्लक्ष का? आणि सन्माननीय मुख्यमंत्री, मी तर आपले मंत्री महोदय आपल्याला सांगेल की तुम्ही आज उत्तर देताय, मुख्यमंत्र्यांकरता उत्तर देतायत. यामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वांनी एकत्र बसून याच्या प्रश्नांचं निराकरण केलं पाहिजे, लवकरात लवकर केलं पाहिजे. एका बाजूला बसेस चांगल्या दिल्या पाहिजे, दुसऱ्या बाजूला त्यांना समाधानकारक अशा प्रकारच्या भत्ता त्यांना मिळाला पाहिजे, त्यांचा रोजगार त्यांना मिळाला पाहिजे, त्यांचं कुटुंब चांगलं चाललं पाहिजे. या दृष्टीने निर्णय घेणं आवश्यक आहे. आपण दुर्लक्षित क्षेत्र जे असतं आपलं, त्या दुर्लक्षित बाबतीत एसटी आहे असं जे चित्र आहे ते तुम्ही बदलणार आहात का? अध्यक्ष महोदय, आदरणीय ज्येष्ठ नेते थोरात साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, ही वस्तुस्थिती आहे की एसटी ही ग्रामीण भागातलं दळणवळणाचं गोरगरिबांना चांगली सेवा देणारं
एक वाहन त्या ठिकाणी आहे, सेवा देणारी संस्था आहे. आणि आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे की यापूर्वीच्या काळामध्ये या विषयाकडे जेवढं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे होतं, दुर्दैवाने तेवढं लक्ष त्या ठिकाणी दिलं गेलं नाही. परंतु पाठीमागच्या काळामध्ये जर आपण एवढ्यातली जर माहिती घेतली, एसटीच्या महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी आताच आपल्याला सांगितलं की 5150 इलेक्ट्रिक वाहनं भाडे तत्वावर आपल्या ताफ्यामध्ये सामील होत आहेत. 1000 जुन्या डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांचं सीएनजी इंधनावर मध्ये रूपांतर त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. 5000 जुन्या डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांचं LNG इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर त्या ठिकाणी करण्यात. याच्यातनं दोन फायदे आहेत. याच्यातनं जो काही डिझेल पेट्रोलवर जो काही खर्च व्हायचा त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे आणि मेंटेनन्सवर जो मोठा खर्च व्हायचा त्याच्यातनंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचत त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यासोबतच 2420 BS6 मानकाच्या बसेसची प्रक्रिया, खरेदीची प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आलेली आहे आणि याही बसेस त्या ठिकाणी आपल्या ताफ्यामध्ये सहभागी होणार आहेत. अध्यक्ष महोदय, मी आता जसं सांगितलं की एसटीच्या साठी वेगवेगळ्या चांगल्या योजना त्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना एसटी मध्ये बस प्रवासामध्ये सवलत दिली जाते. सभागृहाच्या माहिती करता मला निदर्शनास आणून द्यायचं आहे की 23 माहिती नाही, आकडेवारी मी आपल्या माहिती करता ऐकून घ्या. साधारणपणे चिठ्ठी नाही, हे रेकॉर्ड आहे ना, रेकॉर्ड आहे. विद्यार्थ्यांच्या पाचच्यासाठी 23-24 या वर्षामध्ये 837 कोटी रुपयांची प्रतिपूर्ती सरकारने केलेली आहे. यापूर्वीच्या काळात भास्करराव एक नया पैसा नव्हता. अध्यक्ष महोदय, अमृत ज्येष्ठ नागरिक जे 75 वर्षांच्या वरचे आमचे आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी 1124 कोटी रुपये, शांतरा 1100 कडू साहेब बसून बोलू नका, 75 बसून बोलू नका. 1124 कोटी रुपये जे आमचे आजी आजोबा वृद्ध आहेत, आमचे आई वडील आहेत, त्यांच्या प्रवासाच्या सवलतीपोटी 1124 कोटी रुपये सरकारने प्रतिपूर्ती केलेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला सन्मान ज्या योजना आपण राबवल्या त्याच्यातल्या ग्रामीण आकडेवारी सांगतोय, ऐकून घ्या, ऐकण्याची तयारी ठेवा. वस्तुस्थिती आपण निदर्शनास आणून देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, 1605 कोटी रुपये महिलांच्या जो 50% आपण सूट दिली त्याची प्रतिपूर्ती सरकारने एसटी महामंडळाला त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आणि आपल्या सभागृहाच्या माहिती करता सर्व कर्मचाऱ्यांचा पगार 10 तारखेच्या आत केला जातो. बच्चू कडूजी, बच्चू कडू. अध्यक्ष महोदय, तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे. दादाजीनं मंत्री महोदयांना फक्त सत्य सांगावं. तुम्ही एक सांगा, अध्यक्ष महोदयाच्या चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एसटी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही? तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय. अध्यक्ष महोदय, तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात त्या एसटीत बसलं ना तर चौफेर घाम येतं. त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार कोण कमी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी. तुम्ही अन्याय काय करताय? किमान वेतन कायदा काय म्हणतं का किमान 14,000च्या वरती आपण पगार दिला पाहिजे. शासनानं जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या मारायचं? काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना. तुम्हाला राग काय येत नाही? चला, लाज वाटली पाहिजे ना याची थोडी. काय एका चालकाला तुम्ही 19,000, 25,000 ते 30,000 देता आणि तो सगळ्याची सेवा करतो त्याला फक्त 12,000 देता? लाज नाही वाटत? याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला. आणि मग हे सत्य असन तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय
ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा. अध्यक्ष महोदय, बच्चू कडू साहेबांचा मी आदर व्यक्त करतो. मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. नाही, हे एक आपल्या एक मिनिट मंत्री महोदय, आपण- मंत्री महोदय बघा, या एक मिनिट मंत्री महोदय, एक मिनिट. या सभागृहात एक प्रथा परंपरा आहे, आपल्याकडे अनपार्लिमेंटरी लँग्वेज संदर्भात नियम आणि पुस्तकही आहे. तर माझी सभागृहाला विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना कुठच्याही प्रकारचं अनपार्लिमेंटरी भाषा वापरणं चुकीचं ठरेल. त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी आपल्या प्रश्न विचारताना जी भाषा वापरली ती मी परत एकदा तपासून घेईन आणि जर का त्यात कुठचाही अनपार्लिमेंटरी शब्द वापरला गेला असेल तर तो रेकॉर्डवरनं काढला जाईल. अध्यक्ष महोदय, तेच मी आता सांगत होतो. यापेक्षाही आज तर केवळ लाज शरम हे तर रोज चाललंय, यापेक्षाही जरा काढून बघा. मला वाटतं की मुनगंटीवार साहेबांचं अर्ध भाषण काढून टाकावं लागेल. अर्ध भाषण आता एवढंच आहे, त्यांनी लाज काढली, तुम्ही शरम बाळगू नका, विषय संपतो. म्हणजे मला वाटतं- त्यांनी लाज काढू नये, चला, आणि तुम्ही विरोधी शरम पक्ष बाळगू नेते. नये, पुढे जावं. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट तर आत्ताच्या घडीला चालक आणि वाहक यांना 38,000 रुपये सरासरी पगार मिळतो. हा पहिला विषय सगळ्या सभागृहाच्या माहिती करता. आणि खरं म्हणजे आतापर्यंत पाठीमागच्या काळामध्ये जर बघितलं तर ज्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना लाज वाटली नाही. हा, आणि आपण अनपार्लिमेंटरी असेल तर काढून टाका. आणि अध्यक्ष महोदय, सांगितलं ना, मी सांगितलं अनपार्लिमेंटरी असेल तर काढून टाका. बोललो मंत्र्यांनी ना. जरी अनपार्लिमेंटरी वापरलं असेल तर काढून टाकू आपण. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, ठीक आहे, आणि मी आपल्याला तुम्हाला रुलिंग सर्वांना- ताबडतोबच देतो. आपल्याला- आपलं जे वर्ड्स अँड लिस्ट ऑफ वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स विच हॅव बीन हेल्ड टू बी अनपार्लिमेंटरी और अदरवाइज त्यातली एंट्री क्रमांक 357 लाज वाटत असेल तर हा शब्द अनपार्लिमेंटरी आपण यापूर्वीही ठरवलेला आहे. व्हॉल्यूम 40 PP 2455 2456 19 मार्च 1974 ला आपण हे अनपार्लिमेंटरी ठरवलेलं आहे. त्यामुळे आपण वापरलेला लाज हा शब्द रेकॉर्डमधनं काढला जाईल. मी संपूर्ण सभागृहाला समज दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांच्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह भावना आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांच्या कष्टाला, त्यांच्या घामाला न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून या समितीच्या माध्यमातून जे काही अहवाल येईल, आताच्या घडीला सरासरी वाहक आणि चालकला 38,000 रुपयाचं मानधन दिलं जातंय आणि 10 तारखेच्या आत त्या ठिकाणी पगार. यापूर्वी सरकारकडे त्यांना याचना करावी लागायची की आमच्या पगाराच्यासाठी काही पैसे द्या, मानधन द्या. आता त्यांच्या कष्टाचे पैसे, त्यांच्या हक्काचे पैसे सरकारकडनं त्यांना प्रतिपूर्ती या योजनांच्या माध्यमातून ठीक आहे, केली मंत्री जाते महोदय. आणि त्यांच्या कष्टाचे पैशांच्या माध्यमातून त्यांचा पगार होतोय. ही सर्व कर्मचाऱ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.